सकाळी ठेवलेला प्रसाद संध्याकाळी काढला तर पूर्ण संपलेला असतो आणि संध्याकाळी ठेवलेला प्रसाद सकाळी काढला तर पूर्ण संपलेला असतो. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? हसताय ना? हसत राहा. फिरताय ना? फिरत राहा. आयुष्य खूप सुंदर आणि छोटंसं आहे. असंच हसत खेळत जगत राहा. मी मुकेश पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो तुमच्याच आवडत्या हिंदी मराठी यूट्यूब चॅनल फनजॉयमेंटमध्ये. मित्रांनो, आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एका नवीन ठिकाणी घेऊन आलेलो आहे. एका ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारसा लाभलेल्या एका पुरातन वास्तूमध्ये, जिचं नाव आहे श्री क्षेत्र बुलेश्वर. आपण जाणार आहोत आज श्री क्षेत्र बुलेश्वरला, ज्या ठिकाणी महादेवांचं अतिशय प्राचीन आणि मुघल काळातलं अतिशय प्राचीन असं मंदिर आहे. ते तुम्हाला दिसत असेल उंचावरती, जे तुम्हाला डोंगरावर ते मंदिर दिसत आहे तेच आहे बुलेश्वर मंदिर. चला आता आपण तिथे जाऊया. आणि निमित्त होतं आता येणाऱ्या मित्रांनो, सगळ्यात छान असं निमित्त म्हणजे आता 26 तारखेला, येत्या 26 फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे. आणि महाशिवरात्री निमित्त तुमच्यासाठी मी खास हे ठिकाण घेऊन आलेलो आहे. आणि या ठिकाणी महाशिवरात्रीला भक्तांची अफाट अशी गर्दी या ठिकाणी जमते. आणि तुम्ही देखील तुमचा सुंदर असा प्लॅन या मंदिरामध्ये महाशिवरात्रीला तुम्ही तुमचा प्लॅन बनवू शकता आणि श्री क्षेत्र बुलेश्वर येथे महादेवांच्या मंदिराला तुम्ही भेट देऊ शकता. बुलेश्वर मंदिर हे ठिकाण पुण्यापासून 55 किलोमीटर अंतरावरती असून यवतपासून 11 किलोमीटर अंतरावरती आहे. हे मंदिर माळशिरस डोंगरावरती वसलेले अतिप्राचीन असे एक हिंदू मंदिर आहे आणि हे मंदिर भगवान शंकरांना समर्पित आहे. या ठिकाणी पोहोचण्याकरिता तुम्ही खाजगी वाहनाचा, ऑटोचा, टॅक्सीचा किंवा बाईकचा वापर करू शकता आणि थेट मंदिराच्या पायथ्याशी तुम्ही तुमचे वाहन या ठिकाणी आणून या ठिकाणी पोहोचू शकतात. हे मंदिर 13व्या शतकात यादवांच्या काळात बांधले गेले. असे म्हणतात की अनेकदा मुघलांनी या मंदिरावरती आक्रमण केले आणि या मंदिराची तोडफोड आणि नासधूस केली आणि नंतर या मंदिराची पुनर्बांधणी करण्यात आली. हे मंदिर ज्या किल्ल्यावर वसलेले आहे त्या किल्ल्याला दौलत मंगलगड किल्ला असेही म्हणतात. हे मंदिर स्थापत्यकलेचा अतिशय उत्तम असा नमुना मानले जाते. तसेच हे मंदिर बांधण्यासाठी काळ्या रंगाच्या बेसॉल्ट खडकाचा उपयोग करण्यात आलेला आहे. येथे आल्यानंतर मंदिराच्या पायथ्याशीच तुम्हाला वेगवेगळी पूजेच्या साहित्याची छोटे छोटे स्टॉल या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतात. त्यानंतर जवळच असलेल्या 15 ते 20 दगडी पायऱ्या चढून आपल्याला वरती जाता येते. पायऱ्या चढताना सुरुवातीला आपल्याला वेगवेगळ्या देवी देवतांच्या मूर्ती या ठिकाणी बघायला मिळतात. त्यानंतर पायऱ्या चढून आल्यानंतर आपल्याला उंचावरून सुंदर असे दृश्य आपल्याला बघायला मिळते. गोलाकार घुमट आणि मिनार यांसारख्या इस्लामिक वास्तुकलेशी साम्य असल्यामुळे बाहेरून ते मंदिरापेक्षा मशिदीसारखेच भासते. मंदिराचे प्रवेशद्वार छोटे आणि दगडी असून त्याच्या समोरच एक भव्य दिव्य अशी पितळाची मोठी घंटा आणि कासवाची प्रतिमा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. त्यानंतर मंदिराच्या छोट्याशा आणि सुबक अशा दगडी प्रवेशद्वारातून आपण आत प्रवेश करतो आणि आतमध्ये प्रवेश केल्यानंतर असा भव्य असा मोठा सभामंडप या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. मंदिराच्या आतील बाजूस सर्वत्र जिकडे नजर फिरवाल तिकडे आपल्याला संपूर्ण काळ्या दगडामध्ये केलेले बांधकाम आपल्याला बघायला मिळते. आणि काही अंतर चालत गेल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला मुख्य मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करण्यासाठी एक छोटासा दरवाजा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. आणि त्या दरवाजाच्या दोनही बाजूला अतिशय सुबकतेने आणि कोरीव काम केलेले असे आपल्याला 2 खांब बघायला मिळतात. आणि त्या मंदिराच्या दोन्ही बाजूला विविध देवी देवतांच्या आपल्याला मूर्ती या ठिकाणी कोरण्यात आलेल्या दिसतात.
त्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर उजव्या बाजूला अतिशय छोट्याशा अशा पायरी मार्गाने आपल्याला मुख्य मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करायला मिळतो. मंदिराच्या आत प्रवेश केल्यानंतर तुम्हाला एका शांत आणि दिव्य वातावरणाचा अनुभव होतो. मंदिराच्या भव्य वास्तुकलेत विविध कोरीव कामं आणि शिल्पे आपल्याला पाहता येतात, जी पिढ्यानपिढ्या कलाकारांनी तयार केलेली आहेत. त्यानंतर समोरच आपल्याला एका सभामंडपात भव्य दिव्य अशी अखंड काळ्या दगडामध्ये कोरलेली नंदीची मूर्ती आपल्याला बघायला मिळते. आणि त्यानंतर आपण ज्याची उत्सुकतेने वाट बघत होतो, फायनली आपल्याला नंदीच्या समोरच असलेल्या भगवान महादेवांच्या अतिशय सुंदर अशा शिवलिंगाचे आपल्याला या ठिकाणी दर्शन होते आणि मन अतिशय प्रसन्न होऊन जाते. तर नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासोबत श्री क्षेत्र भुलेश्वर या ठिकाणचे महंत हर्षल गाडेकर आपल्यासोबत आहेत आणि आपल्याला ते या भुलेश्वर मंदिराबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती सांगणार आहेत. नमस्कार, मी हर्षल गाडेकर. हे जे मंदिर आहे 1250 13व्या शतकातलं मंदिर आहे यादवकालीन. हे जे लिंग दिसतंय ना तुम्हाला, हे पूर्ण हे लिंग निघतं. त्याच्या खाली 3 लिंग आहेत, ब्रह्मा विष्णू महेश. सकाळ संध्याकाळ 2 टाइम प्रसाद ठेवला जातो, सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा. सकाळी ठेवलेला प्रसाद संध्याकाळी काढला तर पूर्ण संपलेला असतो आणि संध्याकाळी ठेवलेला प्रसाद सकाळी काढला तर पूर्ण संपलेला असतो. नंदीच्या पाठीमागे जी खिडकी दिसते तुम्हाला, तिथून सूर्यकिरण वर्षातनं 2दा लिंगावरती पडतं, 28 मार्च आणि 15 सप्टेंबरला. हे सगळे मंदिराची तोडफोड सगळे मोगलांनी केलेली आहे. बाहेरचा जो मंडप आहे त्याचं काम पेशव्यांनी केलेलं आहे आणि वरचं शिखराचं काम पेशव्यांनी केलेलं आहे. मंदिराच्या लेफ्ट साईडला आता तर रामायण आहे, राईट साईडला आता महाभारत आहे आणि समुद्र मंथन पण या मंदिरात कोरलेले आहे. महाशिवरात्रीला भरपूर भाविक येतात. महाशिवरात्र आणि श्रावण महिना यात्रा असते इथं. शिवाजी महाराजांच्या काळात ह्या दौलत मंगलगड असं या नाव दिलं. तुम्ही ज्यावेळेस गोलवेढा मारायला जाताल मंदिराच्या साईडने, त्यावेळेस बुरुंज आहेत मंदिराच्या साईडला. ह्या साईडला एक पलीकडच्या साईडला एक. मोगलांनी ज्यावेळेस हल्ला केला मंदिरावरती त्यावेळेस सगळे बुरुंज पाडलेले गेलेले आहेत. त्यातले 2-3च असे बुरुंज आहेत की ते दिसतात. तर मंदिराबद्दलची अतिशय महत्त्वाची अशी माहिती आपल्याला या मंदिराचे पुजारी हर्षल गाडेकर यांनी आपल्याला दिलेली आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे अतिशय जागृत देवस्थान असून भगवान महादेवांना सकाळी चढवलेला प्रसाद हा संध्याकाळपर्यंत नाहीसा होतो. तसेच संध्याकाळी चढवलेला प्रसाद हा सकाळी जर उघडून बघितला तर तो संपूर्णपणे नाहीसा झालेला असतो. तसेच महाशिवरात्रीला भक्तांची या ठिकाणी अफाट अशी गर्दी जमते. तुम्ही देखील या येणाऱ्या 26 फेब्रुवारीच्या महाशिवरात्रीला या ठिकाणी येऊन भगवान महादेवांचे दर्शन या ठिकाणी घेऊ शकतात. महाशिवरात्रीला या ठिकाणी यात्रा देखील भरते. या मंदिराच्या डाव्या बाजूला रामायण तसेच या मंदिराच्या उजव्या बाजूला महाभारत कोरलेले आपल्याला आढळते. तसेच या मंदिराच्या आतमध्ये समुद्र मंथन देखील कोरलेले आपल्याला बघायला मिळते. या मंदिराचे केलेले बांधकाम, कोरीव काम आणि या कलाकारांची कलाकारी बघून या मंदिराची प्रशंसा करण्यासाठी शब्दच अपुरे पडतात. येथील कलाकुसर बघून या मंदिराला पुण्यातले वेरूळ देखील म्हणतात. आतमध्ये जिकडे नजर टाकाल तिकडे आपल्याला डाव्याकडील बाजूस रामायणातील विविध युद्धातील दृश्ये तसेच उजवीकडे महाभारतातील युद्धातील काही दृश्ये आपल्याला या दगडांवरती कोरलेली बघायला मिळतात. परंतु मुघलांनी केलेल्या आक्रमणामुळे यातील बऱ्याच वास्तू आपल्याला भग्नावस्थेत बघायला मिळतात. या मंदिरात देवी लक्ष्मी, भगवान विष्णू आणि भगवान महादेव देखील विराजमान आहेत. मंदिरात आपल्याला श्री वेशभूषेमध्ये असलेल्या गणेशाची मूर्ती देखील आपल्याला बघायला मिळते. तर मित्रांनो, अशा या ऐतिहासिक यादवकालीन
13व्या शतकातल्या प्राचीन वास्तूला आणि तसेच आध्यात्मिक वास्तूला तुम्ही या ठिकाणी एकदा नक्कीच भेट द्या. आणि हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच कळवा. आणि हा प्राचीन वास्तुकलेचा अतिशय उत्तम असा नमुना इतर लोकांपर्यंत देखील नक्कीच पोचवा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले जर नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन ठिकाणांची माहिती तुम्हाला वेळोवेळी होईल आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेल. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा एकदा भेटूया एका नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बघत राहा तुमचे आमचे सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल फनजॉयमेंट.